एका यंत्राची किंमत 16,000 रुपये आहे. ती दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर यंत्राची किंमत किती असेल? अशा उदाहरणांमध्ये काही वर्षानंतरची किंमत विचारल्यास दर 100च्या पटीत अंशात घ्यावा. म्हणून 16,000 गुणिले 95/100 गुणिले 95/100. म्हणून वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले, वरच्या 1 शून्याला खालचा 1 शून्य गेला. 5 दुणे 10, 5 एक्के 5, राहिले 4, 5 नव्वे 45, बेक्के बे 82 16. 8 गुणिले 95 गुणिले 19. पहिल्यांदा आपण 95 गुणिले 8 करून घेऊया. म्हणून 95 गुणिले 8. आता आपण गुणाकार करूया. 8 पंचे 40, हातचे आले 4, 8 नव्वे 72 आणि 4 76, 760. म्हणून 760 गुणिले 19. आता आपण गुणाकार करूया. म्हणून 760 गुणिले 19. 9 शून्य 0, 9 सक 54, 4 हातचे आले 5, 9 7 63 आणि 5 68. 1 गुणिले 760 760. म्हणून 760. 0 4 8 आणि 6 14, हातचे आला 1, 6 आणि 8 14. म्हणून 2 वर्षानंतर यंत्राची किंमत असेल 14,440 रुपये.